10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे. पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं, कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं 20 लाख घरांच्या मंजुरीचं आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे. आणि आज केवळ 45 दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्राम विकास विभागाने 20 लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत 10 लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आणि मला आनंद आहे आपण हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहात. आपल्यासोबत 34 जिल्हा परिषदांमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे. तिथे आपले पालकमंत्री आहेत. 351 आपल्या पंचायत समितीमध्ये कार्यक्रम चाललाय. बहुतांश ठिकाणी जिथे पोहोचू शकले तिथे आमदार आहेत आणि 28,000 ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम चाललेला आहे. सगळे लोक ऑनलाईन जुडलेले आहेत. कोट्यावधी लोक आज हा कार्यक्रम या ठिकाणी अनुभवत आहेत आणि हे 20 लाख लाभार्थी वेगवेगळ्या स्थानांवरनं आपल्याला मिळालेलं स्वीकृतीचं पत्र हे या ठिकाणी घेण्याकरता उपस्थित आहेत. 10 लाखांच्या खात्यामध्ये पैसे गेले असले तरी उर्वरित 10 लाखांना काही मागे ठेवणार नाहीये. त्यांची खाती अलाइन करणं चाललेलं आहे. माझा विश्वास आहे पुढच्या 15 दिवसात जयकुमारजी पुढच्या 15 दिवसामध्ये उरलेल्या 10 लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता हा त्या ठिकाणी निश्चितपणे पोचेल. आणि मला खरोखर आनंद आहे की एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करतोय. विकास विभागाने हे जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी ग्रामविकास विभागाचे आमचे मंत्री जयकुमार गोरेजी, आमचे राज्यमंत्री योगेशजी, आमचे सचिव आणि ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा पातळीवर काम करणारी मग ती सगळी टीम जिल्हा परिषदेची असो, ती जिल्हाधिकाऱ्यांची असो, ती विविध विभागांची असो, या सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण तुमचं काम आता चालू झालेलं आहे, संपलेलं नाहीये. आता पैसे खात्यात गेल्यानंतर पहिल्या हप्त्याच्या अनुरूप त्यांनी काम केलंय की नाही हे बघणं, त्याचं सर्टिफिकेशन करणं, त्याचं जिओ टॅगिंग करणं आणि मग लगेच दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांना देणं आणि घर पूर्णपणे बांधून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि हे करत असताना आपल्या नियमानुसार घर हे जसं घरातल्या पुरुषाच्या नावावर असेल तसंच आमची जी भगिनी आहे तिचंही नाव हे त्या घरामध्ये असलंच पाहिजे हा देखील आपण ठरवलेला आहे. त्यामुळे सगळ्या भावांना विनंती आहे की आमच्या बहिणीचं, आमच्या वहिनीचं नाव
हे त्या घरामध्ये असलं पाहिजे याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे। आणि माझी विनंती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं, कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो। रेती देखील त्या ठिकाणी 5 ब्रासपर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे। त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सीओंना मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं। मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। राज्यातलं सरकार, देशातलं सरकार हे आपल्या पाठीशी उभं आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांची इच्छा होती की देशामध्ये ऐतिहासिक कार्यक्रम आहे जो कधीच झाला नाही असा कार्यक्रम महाराष्ट्रात होतोय, तर ऐतिहासिक कार्यक्रमाला इतिहास निर्माण करणारे आमचे अमितभाई शहाच आले पाहिजेत आणि त्यांनी या ठिकाणी होकार दिला आणि त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला। त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो।